प्रशांत जगताप यांचा मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश. हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयात प्रवेश. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यामुळे जगताप नाराज. प्रकाश महाजनांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. महाजनांमुळे शिवसेनेला बळ मिळेल. महाजनांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. नवाब मलिक राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक. एनसीपीच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. भाजपचा विरोध डावलून मलिकांना संधी. धनंजय मुंडेही स्टार प्रचारकांच्या यादीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप युती फिसकटण्याची शक्यता. जागा वाटपाची सलग 7वी बैठकही निष्फळ. समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही. मुंबई मनपासाठी भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर होणार. सोमवारी ती यादी जाहीर होईल. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची वेट अँड वॉचची भूमिका. विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती. महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत सुरू. जागा वाटप लवकरच जाहीर करू. जागा वाटपाच्या तिढ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या प्रचाराची जबाबदारी आदित्य आणि अमित ठाकरे यांच्याकडे. येत्या 2 दिवसात बैठकीचं आयोजन. 2 दिवसांमध्ये पूर्ण नियोजन करण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न. नाशिकमध्ये युती असूनही ठाकरे बंधूंच्या सभा वेगवेगळ्या दिवशी होणार. हुतात्मा कान्हेरे मैदान वेगवेगळ्या तारखांना बुक. ठाकरेंना एकत्र मंचावर पाहण्याचं नाशिककरांचं स्वप्न पूर्ण. नाशिक महापालिका एकत्र लढवण्यासाठी महाविकास आघाडीला राष्ट्रवादीचा प्रस्ताव. अजित पवार यांच्या प्रस्तावावर निर्णय नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वसंत गीतेंची माहिती. पुणे शहर शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य. नाराज शिवसैनिकांचं नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर आंदोलन. महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची मागणी. लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. अमित देशमुखांचे विश्वासू माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा भाजपच्या कैलास गोरंट्याल यांना ते भेटले. जालन्यामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये युतीसाठी साकडं. सोलापुरात एमआयएमच्या माजी नगरसेवकावर गुन्हा. माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी याच्यासह 10 जणांवर गुन्हा. आचारसंहितेमध्ये वेळेची मर्यादा पाळली गेली नाही. मनाई आदेशांचं उल्लंघन झाल्यामुळे कारवाई. वर्ध्यामधील आर्वीमध्ये भाजपचे आमदार दादाराव केसेंना महिलांनी घेराव घातला. नगर परिषदेमध्ये पराभूत झालेल्या महिलांनी केसेंना भर चौकात घेरलं. महिलांनी शिवीगाळ केल्याचा केसेंचा आरोप. अकोल्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना. पोटच्या मुलीवर बाप, काका आणि शेजाऱ्यांकडून अत्याचार. बाप आणि शेजाऱ्याला अटक. फरार काकाचा शोध सुरू. पुण्यामध्ये बनावट स्कॉच आणि विदेशी मद्य जप्त. उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. मुंढवा आणि तळेगाव दाभाडे भागामध्ये छापे. 10 लाखांचं बनावट मद्य जप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई. ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतात सुद्धा 16 वर्षांखालील मुलावर सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचा विचार करा. मद्रास हायकोर्टाचा केंद्र सरकारला सल्ला. केंद्राचीही सकारात्मक प्रतिक्रिया. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारठला. अनेक शहरांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसवर. पुढील काही दिवस पारा घसरताच राहणार. नवीन वर्षाचं स्वागत कडाक्याच्या थंडीनंच होणार. बॉलिवूडचा दबंग सलमान खान झाला 60 वर्षांचा. पनवेलच्या फार्म हाऊसवर रंगली जंगी पार्टी. कुटुंबियांसोबत धोनी, संजय दत्त आणि त्याचबरोबर तब्बू यांच्यासह दिग्गजांची हजेरी.